वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ततो विश्वव्यक्रामच्चाशनानि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। ओम तस्मात्
निर्विघ्नातिथ्यर्थं महागणपतिपूजनं महाआरतिक्यदीपं करिष्ये। गणानान्त्वा शृणोतु कृत्समदो गणपति जगति गणपति स्मरणे विनियोगः गणपति स्मरणे कविं कवीनामुपवन्द्रवन्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः न शृण्वन्तु किमित्येतसादनम् एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत्। पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः। आवाहनार्थं हे परम श्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम्। अक्षता तंदुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्याग्रहाणि परमेश्वर। हरिद्रा कर्णवर्णा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्यायी देवी त्वं प्रतिगृह्यताम्। माल्यादीनिर्गन्धे निमालत्यादि निवेदो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजाति करवीर रसाल पुष्पैः निर्वप्रवाल तुलसीधर पुष्पाणि पुष्पमालां समर्पयामि। स्थावरधूपं स्थावरदीपं समर्पयामि। नैवेद्यार्थे कर्मविकारमोदक नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणायत्वां अपानायत्वां व्यानायत्वां उदानायत्वां समानायत्वां ब्रह्मणयत्वा मध्ये पानीयं समर्पयामि। पुनर्नैवेद्यम् ओम प्राणायत्वा ओम अपानायत्वा ओम व्यानायत्वा उदानायत्वा समानायत्वा ओम ब्रह्मणयत्वा उत्तराभूषणं समर्पयामि। अर्थप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चन्दनं समर्पयामि। मुखवासार्थे गौरं करुणावतारं करुणावतारं कुलचेन्द्रारं सदाभूतं कर्पूरया विद्ये नमो भवानी त्रयं नमामि। उपकर्ता विघ्नके लोके पूर्वे त्रयं कृपाजयासे सर्वांगे सुखरवक्षेन्दुराचे संकीर्तके मुक्ताभवाचे जय देव मंगलमूर्ते सर्वजनमात्रे
हिरण्याद्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय विद्महे स्वामिने नमो वै स्वयं समे कामानकामकाराय मेलमन्त्रि कामे सरो वै गुणोदवनो कुबेराय वै सर्वदाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां न जानामि क्षम्यतां परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं ददातु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष गजानन कथं पापं कथं दुःखं कथं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ते पुण्यात् दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामावत देहि मे यद्यत् विद्यात् नामोद्यात् पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतायाति सद्यो वन्दे तमच्युतं प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि मंगलमूर्ति मोरया गणपति बाप्पा मोरया आज या ठिकाणी पुणे फेस्टिवलच्या 36व्या वर्षाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे आणि या निमित्तानं श्री गणरायाच्या प्रतिष्ठापना पुणे जिल्ह्याचे किंवा पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त माजी जिल्हाधिकारी आणि चंद्रकांत दळवी आणि त्यांच्या सहभागीवरती यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आपण शेवटच्या क्षणाला आमच्या निमंत्रणाचा मान स्वीकार केला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. मी आमचे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोळे साहेबांना विनंती करतो की कृपया फेस्टिवलच्या वतीनं त्यांना या ठिकाणी वृक्ष मोठो उत्पन्न आणि निमंत्रण पत्रिका देखील आहे. सर ये सर दो है ना थँक्यू. डॉक्टर सतीश देसाईंना विनंती करतो की या ठिकाणी आदरणीय सभापती निमंत्रण आहे 14 तारखेच्या कार्यक्रमाचं. ठेवा गाडी ठेवा. पुणे फेस्टिवलला 36 वर्ष पूर्ण होत आहे. 36वा हा गणेशोत्सवाचा फेस्टिवल सुरू होतो आहे आणि आज मला या 36व्या वर्धापन दिनानिमित्तानं गणरायाची पूजा करण्याची सपत्नीक संधी दिल्याबद्दल कृष्णकुमार गोयल आणि सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. ती पूजा आज माझ्याच नशिबी होती. परमिशन दिलं होतं.
तर मला आठवतं मी जिल्हाधिकारी असताना आपण सर्वांनी मला एक बोलवलं होतं त्यावेळेला मी आलो होतो. त्यामुळं आपण ज्याला आज विनंती केली त्यावेळेला खूप आनंद झाला. कारण मी आपण त्याला फोन केला त्यावेळेला मी शिरवळवरून मी प्रवासात होतो. रात्री 10:15 वाजता साहेबांचा फोन आला. आणखी मला सांगितलं की उद्या सकाळी यायचं 10:15 वाजता. 11-11:30ला पोहोचलो. सकाळी उठून थोडा उशीर झाला आणि ड्रायव्हर आला नाही वेळेवर. आणि मग साहेबांचा फोन आला तर वाट बघण्यापेक्षा आपण ड्रायव्हिंग करूया. मी इथे आलो. आणखी खूप आनंद झाला. आपल्या सगळ्यांची भेट पण झाली. पुणे फेस्टिवल आणि पुणे आणि भारताच्या संस्कृतीशी जोडला गेलेला हा उत्सव आहे. आणि त्यामुळं या उत्सवाची वाट पुणेकर तर बघतच असतात. परंतु राज्यातले, देशातले, विदेशातले विविध प्रकारची कला सादर करणारे कलाकार जे आहेत, गायक खास करून नृत्य सादर करणारे सगळे कलाकार या उत्सवाची वर्षातून वाट बघतात, प्रचंड तयारी करतात. अनेक फेस्टिवलला जाण्याचा जो एक उत्साह असतो सगळ्या कलाकारांच्यामध्ये, तशी या फेस्टिवलचे सगळेजण सर्व प्रकारचे कलाकार वाटच बघत असतात, पुणेकर वाट बघत असतात. आणि हा कार्यक्रम आपण सर्वजण इतक्या मोठ्या प्रमाणावर जंगी हा कार्यक्रम होत असतो. मी तरी 2008 सालापासून सगळे कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. मला फार कौतुक वाटतं ऑर्गनायझर्सचं. केवढं मोठं नियोजन असतं, केवढे भव्य कार्यक्रम असतात आणि त्या सगळ्यांचा कार्यक्रमाचं सादरीकरण इतकं नीटनेटकं असतं. तुमच्या परवाच्या कार्यक्रमाचा पण पुण्यभूषण पुरस्काराचा उल्लेख जरूर केला पाहिजे. आपण होतोच. आपण केवढा सुंदर कार्यक्रम केला त्या दिवसाचा. म्हणजे आत्तापर्यंत मी जे काय पाहिले कार्यक्रम पुण्यभूषण पुरस्काराचे सगळ्याचा उत्कृष्ट कार्यक्रम परवाचा होता. आणि ते रोल मॉडेल होतं का त्याला कार्यक्रम कसा असावा, ते कार्यकर्त्यांचं किती मार्गदर्शक होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आज पण हा कार्यक्रम अप्रतिम अशा पद्धतीनं असं वाटलं होतं की कृष्णकुमार गोयल आहेत पण कृष्णकांत कुदळे आधी हे सगळं बघायचं. आणि असं वाटलं होतं की कृष्णकांत कुदळेच्या नंतर कोणी धुरा सांभाळेल नाही का. बघता बघता कुलमारे साहेबांना मर्यादा आलेल्या आहेत आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुरू केला सुरेश कलमाडे साहेब, माझे खासदार, माझे मंत्री. आणि मग तो हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणं पण एक आव्हानात्मक होतं. पण धन्यवाद दिले पाहिजे कारण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरच या व्यवस्थेचं असं सुंदर केलेलं आहे की आता चिंता नाही की हा कधीच बंद नाही पडू शकत कार्यक्रम, कुणी असो की नसो. आणि म्हणून आता कृष्णकांत कुदळेंची धुरा कृष्णकुमार गोयल साहेबांनी केलेली आहे. त्यांच्यापेक्षा 4 पावलं पुढं टाकणारे ते ऑर्गनायझर आहेत, उपाध्यक्ष आहेत. आणि म्हणून हा उपक्रम असाच पिढ्यानपिढ्या चालू राहावा अशी गणेशाचरती मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या गणेश प्रतिष्ठापना महोत्सवाचे प्रमुख पाहुणे, माजी जिल्हाधिकारी, माजी विभागीय आयुक्त, अनेक मोठमोठ्या पदावर काम करणारे माझे मित्र आदरणीय चंद्रकांतजी दळवी साहेब, आदरणीय वहिनी साहेब, माझ्या फेस्टिवलचे सर्व पदाधिकारी, महिलाचे सर्व संयोजिका, उपस्थित बंधू, मी मनापासून सरांचा आभार मानेन. कारण 10:30 वाजता अचानक घटना अशी घडली की आयुक्तांचा मला फोन आला. आपण माननीय आयुक्तांना बोलवत राजेंद्र भोसले आणि त्यांची पत्नी दीपाली भोसले त्यांनी 1 महिन्यापूर्वी आपला शब्द दिला होता. परवापर्यंतही फायनल होतं आणि काल रात्री ते म्हटले की पालकमंत्र्यांचे फोन आले तर अचानक 10 वाजता विठ्ठलराव कृपे नाट्यगृहाचं उद्घाटन करायचं आहे आणि मला काय येता येणार नाही. मी येणार आहे पण मी 12:30-1 वाजता येईल आणि मी दर्शन घेऊन जाईल. आणि म्हटलं साहेब आम्ही सगळं प्रेसला सगळीकडे डिक्लेअर केलं आहे, 10:30 वाजता ही आमची फिक्स वेळ आहे, त्या दिवशी आम्ही करतो त्यावेळेला, तर कसं काय होणार. तर म्हटलं मी काहीच करू शकत नाही, माझी अडचण तुम्ही लक्षात घ्या, पण मी फेस्टिवलला येऊन जाईन असं त्यांनी मला शब्द दिला. आणि अशा वेळेला हा प्रसंग आला की आता 10:30 वाजता रात्री कोणाला फोन करणार. मग अख्खाच राव मी अभयशी बोललो आणि अभयचं माझं ठरलं की म्हटलं दळवी साहेबांना मी अख्याला विचारू शकतो आणि त्यांना सांगू शकतो मला यावंच लागेल काही कार्यक्रम असेल तर. कारण तेवढे आमचे संबंध आत्ता जरी ते विभागीय आयुक्त नसले आणि कलेक्टर नसले तरी ते संबंध आपण दोघांनी जपलेले आहेत. आणि त्याने 1 मिनिटाचा विचार न करता 1 मिनिटात सांगितलं की ठीक आहे काय हरकत नाही, मला आवडेल. म्हटलं सर तुम्हाला त्रास होईल रात्री, मला तर वाटलं ते झोपले असतील पण ते प्रवासात होते. ते म्हणले मी निघालोय पुण्याकडे पण मी येईन सकाळी कुठल्याही परिस्थिती. आणि ते आज आले फार मोठा विचार होता मी काय करणार, पुन्हा जास्त करायचं लास्ट मोमेंटला, कारण दिवसभरात तर पण आपण
योग्य अशी व्यक्ती आपल्याला मिळाली. सर तुमचं वहिनी साहेब तुमचंही मनापासून खरोखर अभिनंदन करतो, आभार मानतो की तुमच्या आम्ही फेस्टिवलची तुम्ही आमची लाज राखली असं म्हटलं तरी चालेल अशा वेळेला. आणि सर आलात तुम्ही 4 शब्द सांगितले हे खरं आहे. 1989 साली पुण्याचे माजी खासदार जोशीभाई कलमाडी यांनी हा पुन्हा फेस्टिवल सुरू केला आणि आपण पाहिलं असेल की पुणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये हा फेस्टिवल पसरला आणि त्या दृष्टिकोनातून गेली 35 वर्ष पूर्ण झाली. 36 वर्ष हे आहे आणि दरवर्षी एकापेक्षा एक चांगले कार्यक्रम देण्याचा पुणे फेस्टिवलचा मानस असतो. यावर्षी सुद्धा खूप कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. सर आता पेपरमध्ये तर प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सांगितले गणेश कला क्रीडाला 13 तारखेला ओपनिंग आहे अजितदादा पवार यांच्या हस्ते. 14 तारखेला तुकाराम महाराजांच्यावर आधारित जाऊ देवाची गावा हे 375वी जी तुकाराम महाराजांची जयंती आहे त्या निमित्ताने तो संत तुकारामांच्या जीवनावर आधारित हा कार्यक्रम आहे. आणि 14 तारखेला हा कार्यक्रम आहे. त्या दिवशी रात्री मुशायरा आम्ही ठेवलेला, ऑल इंडिया मुशायरा जो गेली अनेक वर्ष आपण ठेवतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची हास्य जत्रा जे कलाकार आहेत त्यांचा तो हास्य कल्लोळ नावाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे. तो 5 ते 8 हा 15 तारखेला ठेवला आहे. आणि 16 तारखेला मिस पुणे स्पर्धा फेस्टिवल स्पर्धा म्हणजे या यंग तरुणी आहेत आमच्या गेली 10 वर्ष आमची सुप्रिया दावाणे आणि जोई हे करतात हे आयोजन तिचं. आणि यावर्षी अमृताजी फडणवीस यांनी कबूल केलं की क्राउनिंग आमचा आग्रह होता त्यांनी यावं, त्यांच्या हस्ते क्राउनिंग करावं. तेही त्यांनी काल रात्री जवळजवळ 10 वाजता माझं त्यांची चर्चा झाली ते त्यांनी येण्याचं मान्य केलं. अशा पद्धतीने महाराष्ट्र मंडळाचे म्हणजे साहित्य परिषदेमध्ये कीर्तन महोत्सव आहे, महाराष्ट्र मंडळाचे स्पोर्ट्सचे कार्यक्रम आहेत, पुन्हा क्लबला गोल्फचे कार्यक्रम आहेत आणि बालगंधर्वला जवळजवळ 22 कार्यक्रम सर ठेवलेत आम्ही 8 तारीख ते 16 तारखेपर्यंत. तसे रंगारंग म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक तसेच सर्व वयोगटातील लोकांना आम्ही म्हणजे शालेय मुलांपासून ते प्रौढापर्यंत मिसेस पुणे स्पर्धा सुद्धा आम्ही ठेवलेली आहे. आणि यामुळे संपूर्ण पुणेकर याच्यामध्ये सहभागी होतील अशीच इच्छा आहे. आपणही मॅक्सिमम कार्यक्रमाला वहिनी साहेब आपण घेऊन या, साहेबांचा तेवढा विरंगुळा होईल पुन्हा फेस्टिवल म्हटल्यानंतर. आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला याच आपण या ठिकाणी आलात. मी खरोखर मनापासून पुणे फेस्टिवल कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी राहतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. पुणे फेस्टिवलच्या गणपती बाप्पाची ही सुरेख मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज इथे झालेली आहे. खरं तर असं म्हणतात की पुणे फेस्टिवलला मदर ऑफ ऑल फेस्टिवल. 36 वर्षापूर्वी पुणे फेस्टिवलची सुरुवात पुण्यातून झाली. पुण्याला सांस्कृतिक असं माहेरघर म्हटलं जातं आणि पुणे फेस्टिवल हा इथला एक अतिशय देखणा आणि असा सुरेख हा प्रोग्राम असतो. आणि पुढचे आणखीन 10 दिवस पुणे फेस्टिवलमध्ये भरपूर कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे. खरं तर ही सुंदर अशी सुरेख गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज इथे